नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती घेऊन आलोय, जे आपल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यामधील केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी बांधवांशी थेट संबंधित आहे. तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला होता की 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्री धारक शेतकरी लाभार्थ्यांना यापुढे अन्न धान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्यात येणार आहे. यासाठी प्रति शेतकरी 170 रुपये प्रति महिना इतकी रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. तर यासाठी राज्य शासनाने 4 सप्टेंबर 2025 रोजी तब्बल 44,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी 26,17,545 लाभार्थ्यांना वितरित होणार आहे. हे लाभार्थी अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 14 जिल्ह्यातील आहेत. परंतु मित्रांनो, मंजुरी मिळाल्यानंतर हे काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. पण आता एक महत्त्वाचं पूरक पत्र राज्य शासनाने 12 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेलं आहे. यामुळे ते डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार चा मार्ग मोकळा झालेला आहे. तर यासाठी वित्त विभागाचे 18 जुलै 2025 च्या शासन निर्णयामध्ये बदल करून थेट डीबीटीने पैसे वितरित करण्याची पद्धत निश्चित केली आहे. याचा थेट फायदा म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे थेट जमा होतील. कोणताही विलंब किंवा अडथळा न राहता 16 सप्टेंबर 2025 नंतर या रकमेचे वितरण प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ लवकरच आपल्या बँक खात्यात ही मदत पोहोचणार आहे. दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय खरोखर मोठा दिलासा ठरणार आहे. राज्य शासनाकडून वेळोवेळी अशा पद्धतीद्वारे शेतकरी बांधवांना मदत मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्ही केशरी रेशन कार्ड धारक असाल तर नक्की तुमच्या खात्यात ही रक्कम तपासून पहा. योजनेचा लाभ घेणारे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवासोबत शेअर करा आणि संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठीच्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.